सरकारचे प्रकार. आपल्या देशात लोकशाही व्यवस्था आहे. जगातील सर्वच देशांमध्ये लोकशाही शासन व्यवस्था नाही. जगातील देशांमध्ये कार्यरत असणाऱ्या विविध व्यवस्थेमध्ये पाहावयास मिळणाऱ्या सरकारच्या प्रकाराविषयी आपण समज घेऊया. तर पहिला प्रकार आहे लोकशाही सरकार. या प्रकारच्या शासनात लोक मतदानाद्वारे स्वतःचा प्रतिनिधी निवडतात. निवडणुकीमध्ये विजयी उमेदवाराद्वारे सरकारचे निर्माण होते. लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये लोकांना केंद्रात ठेवून सरकार कार्य करते. आपल्या देशात निवडणुकीद्वारे स्थानिक, राज्य किंवा राष्ट्रीय सरकारचे निर्माण करण्यात येते. कित्येक देशांमध्ये लोकशाहीने निवडलेल्या प्रतिनिधीद्वारे मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान निवडला जातो. जगातील काही देशांमध्ये एक राष्ट्रपती प्रमुखशाही लोकशाही व्यवस्था पाहावयास मिळते. भारतात संसदीय लोकशाही व्यवस्था आहे. लोकशाही सरकारासाठी असे म्हटले जाते की सरकारचे संचालन लोकांद्वारे सरळ मतदानाने होतं. वेगळ्या पद्धतीने लोकच करतात. मानव अधिकारांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी लोकशाही सरकारचा विकल्प शक्य नाही. अशा रीतीने लोकांचा सर्वांगीण विकास आणि अधिकारासाठी लोकशाही सरकार खूपच महत्त्वाचे आहे. लोकशाही सरकारामध्ये जनताच सरकार असते. सरकार लोकांसाठी पण कार्य करते. आपल्या देशात निवडून आलेल्या सरकारची मुदत सामान्य रीतीने 5 वर्षाची असते. तर लोकशाही तर लोकांद्वारे स्थापित किंवा लोकांद्वारे निर्माण झालेली सरकार म्हणजे लोकशाही सरकार. या लोकशाही सरकारामध्ये देशातील लोक मतदान करतात आणि मतदान करून स्वतःचा प्रतिनिधी निवडतात. प्रत्येक विस्तारामध्ये स्वतःचा प्रतिनिधी निवडून तेथील लोक सरकारच्या वहिवटी तंत्रामध्ये स्वतःचा प्रतिनिधी निवडून पाठवितात आणि वेगवेगळ्या विस्तारामधून आलेले हे प्रतिनिधी संसदमध्ये जाऊन सरकारचं निर्माण करतात. आणि या सर्व प्रतिनिधीमधून एक मुख्य व्यक्ती हा पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री म्हणून निवडला जात असतो आणि त्याच्या देखरेखमध्ये, त्याच्या उपस्थितीमध्ये पूर्ण सरकारचं निर्माण होतं. आणि मग हळूहळू सरकार या स्थानिक लोकांच्या प्रश्नांचं निराकरण करण्यासाठी आणि लोकांची समस्या दूर करण्यासाठी, लोकांना उपयोगाशी कार्य करून घेण्यासाठी या ठिकाणी सरकार हे कार्य करीत असते. जर परोक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने पाहिलं तर लोकच स्वतः अप्रत्यक्ष रीतीने ही सरकार चालवत असतात. आपल्या देशातील ह्या लोकशाही सरकारचे जो कालावधी आहे, जो वेळ आहे, तो 5 वर्षाचा असतो. म्हणजे लोकांद्वारा निवडून आणलेले कोणतेही प्रतिनिधी असतील तर ते 5 वर्षापर्यंत सरकारच्या व्यवस्थेमध्ये बसून देशाच्या लोकांसाठी उपयोगी अशी कार्य करीत राहतात. पण या 5 वर्षामध्ये जर समजा काही असा व्यक्ती प्रतिनिधी निवडला गेला की त्याने तिथल्या विस्तारातील लोकांसाठी कुठल्याही प्रकारचे कार्य केले नाही, तर पुढील 5 वर्षानंतर त्या प्रतिनिधीच्या जागी दुसरा प्रतिनिधी निवडला जात असतो. तर अशा प्रकारे ही लोकशाही सरकार ही लोकांद्वाराच अप्रत्यक्ष रीतीने चालवण्यात येत असते.
5 वर्षानंतर लोकांसाठी दुसरा प्रतिनिधी निवडण्याची संधी येते. त्यामुळे लोकशाही सरकारमध्ये कुठलाही प्रतिनिधी हा स्थायी स्वरूपाचा किंवा कायमस्वरूपी सरकारच्या व्यवस्थेमध्ये नसतो, लोकांद्वारा निवडण्यात आलेला असतो. त्या संपूर्ण शासन व्यवस्थेला आपण या ठिकाणी लोकशाही सरकार म्हणून ओळखू शकतो. साम्यवादी सरकार या प्रकारच्या शासनामध्ये सर्वांना साम्यता किंवा सारखेपणाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. साम्यतावादाच्या आधारे कार्यरत सरकार साम्यता आणि समानतेच्या आधारे शासन व्यवस्थेचे संचालन करते. जगातील अनेक देशांमध्ये साम्यवादी विचारधारेच्या आधारे कार्यरत सरकार आढळते. जगातील काही देशांमध्ये निवडणुकीद्वारे साम्यवादी सरकार निर्माण केली जातात. कित्येक शासक साम्यवादी विचारधारेच्या आधारे सरकारचे निर्माण करून दीर्घकाळापर्यंत एक हाती शासक बनल्याचे अनेक उदाहरणं पाहावयास मिळतात. श्रमिक, मजूर किंवा शासित लोकांना आर्थिक, बौद्धिक किंवा वैचारिक रीतीने समानता किंवा साम्यतेच्या आधारे सरकारचे संचालन किंवा शोषित पाहावयास मिळते. व्यक्तिगत किंवा बळजबरीने शासन चालविणारे कित्येक शासन आज साम्यवादापासून दूर जाऊन राजेशाही किंवा एक व्यक्ती केंद्रित शासन करतात. जगात साम्यवादी विचारधारेला डावी विचारसरणी म्हणून ओळखली जाते. साम्यवादी सरकार म्हणजे त्या ठिकाणी आपण म्हणू समानता, सर्वांना समानता आणि सारखेपणा याला विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे. आणि या साम्यवादाच्या आधारे सरकारमध्ये साम्यता आणि समानतेच्या आधारे शासन व्यवस्थेचं संचालन होतं. म्हणजे या प्रकारच्या साम्यवादी संस्कारमध्ये सरकार जर पाहिली तर या सरकारी शासन व्यवस्थेमध्ये सर्व लोकांसाठी समान रीतीने कायदे आणि समान रीतीने त्यांचे हक्क त्या ठिकाणी दिलेले असतात. परंतु बऱ्याचशा वेळेस या प्रकारच्या साम्यवादी सरकारामध्ये एकाच प्रकारच्या व्यक्तीद्वारा हे एक केंद्रित शासनसुद्धा होत असतं. जगातील बऱ्याचशा काही देशांमध्ये या प्रकारचे साम्यवादी विचारधारेचे कार्यरत सरकार आपल्याला पाहावयास मिळते. काही देशांमध्ये निवडणुकीद्वारा सुद्धा ही साम्यवादी सरकारची रचना केली जात असते किंवा साम्यवादी सरकार त्या ठिकाणी रचलं जातं. कित्येक शासक साम्यवादी विचारधारेच्या निर्माण करून थोड्या काळापर्यंत लोकांसाठी चांगली कार्य करून अधिक काळापर्यंत ते शासक बनून आणि शासक बनल्यानंतर त्या देशातील श्रमिक, मजूर आणि शासित लोकांवर आर्थिक, बौद्धिक, वैचारिक रीतीने समानता किंवा साम्यतेच्या आधारे संचालन किंवा शोषण त्या ठिकाणी पाहावयास मिळत असतं. व्यक्तिगत किंवा बळजबरीने शासन चालविणारे कित्येक शासन आज साम्यवादापासून दूर जाऊन राजेशाही किंवा एक व्यक्ती केंद्रित शासन बनते. तर या प्रकारची साम्यवादी सरकाराला डावी विचारसरणी म्हणून पण ओळखलं जात असतं.